भास्कर जाधव राज्यातल्या 86,000 एसटी कामगारांच्या संदर्भात प्रश्न आहे। 86,000 एसटी कामगार, 86,000 एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला या सभागृहातील महायुती सरकार दाद देते। अध्यक्ष महोदय, एसटी ही केवळ परिवहन संस्था नाही, ती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेली 8 दशके लालपरीने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिक, आदिवासी आणि दुर्गम भागातील लाखो नागरिकांना त्यांच्या आयुष्याशी जोडून ठेवलेले अध्यक्ष महोदय, या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी। उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या किंवा कोणतेही संकट असू द्या, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रवाशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे। अध्यक्ष महोदय, याच कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांबाबत शासनाने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगताना आनंद होत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वरून 58% करण्यात आलेला अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20 आणि 30% वार्षिक वेतन वाढीचा दर 2% वरून 3% करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय।